नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कधी शांत बसल्यावर तुमच्या मनात असा विचार आलाय का की आपल्या ओळखीच्या एखाद्या स्त्रीकडे असं नेमकं काय असतं ज्यामुळे पुरुष तिच्या प्रेमात अक्षरशः वेडे होतात, तिच्या शब्दाला मान देतात आणि तिचा आदर करतात. आपण लांबून बघताना विचार करतो, ही तर दिसायला साधीच आहे, ही फार श्रीमंत पण नाही आहे, मग नेमकं काय गुपित आहे हिच्याकडे. अशा वेळी आपण स्वतःच्या नशिबाला किंवा नशिबातल्या नात्याला दोष द्यायला लागतो. आपल्याला वाटतं की नशिबात असेल तरच जोडीदार नीट वागेल. पण मैत्रिणींनो, खरं सांगू का, हे नशिबाचा खेळ नाही आहे, ही जादू आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या त्या तेजाची, जी खूप कमी स्त्रियांना गवसते. आज आपण त्या सो कॉल्ड सायकोलॉजीच्या कोरड्या पुस्तकी गप्पा मारणार नाही आहेत. आज मी तुमच्याशी एका मैत्रिणीच्या नात्याने अशा 7 गोष्टी शेअर करणार आहेत, ज्या कदाचित तुमच्या आईने किंवा जवळच्या मैत्रिणीनेही कधी सांगितल्या नसतील. हे ते 7 शक्तिशाली नियम आहेत, जे एकदा तुम्ही अंमलात आणले की तुम्हाला कोणासमोरही प्रेम, वेळ किंवा आदराची भीक मागावी लागणार नाही. इथे वेळ लावणं म्हणजे कोणाला फसवणं नाही, तर स्वतःला सायकोलॉजिकली इतकं हाय व्हॅल्यू बनवणं आहे की तुमच्यासमोर पुरुषाला तुमची किंमत आपोआप कळावी. हा व्हिडिओ म्हणजे केवळ माहिती नाही, तर तुमच्या स्वतःला पुन्हा शोधण्याचा एक प्रवास आहे. आजचा हा विषय तुमच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नातं कुठेतरी विस्कळीत होतंय किंवा तुम्हाला हवा तो मान मिळत नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात असेल. तयार आहात ना तुमची हरवलेली ती पॉवर तुम्ही पुन्हा मिळवण्यासाठी? मग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मनापासून पहा, कारण 7वा नियम तुमच्या जगण्याची व्याख्या आणि तुमच्या आयुष्यातील त्या एका खास माणसाची जागा कायमची बदलून टाकेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नियम 1, स्वतःचं स्वतंत्र जग जपा. मैत्रिणींनो, कधी तुम्ही हे अनुभवलंय का की आपण एखाद्या झाडाला रोज प्रमाणाबाहेर पाणी घातलं तर ते झाड वाढण्याऐवजी कुजायला लागतं. नात्याचंही अगदी असंच असतं. आपण प्रेमात इतकं वाहवत जातो की आपली स्वतःची ओळखच हरवून बसतो. आपण स्वतःच्या एका हायसाठी आपली सगळी महत्त्वाची कामं बाजूला सारतो. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत डोळे सुजेपर्यंत फोनकडे बघत बसतो की कधी त्याचा मेसेज येईल आणि मी कधी त्याला रिप्लाय देईन. आपल्याला वाटतं हे प्रेम आहे, पण समोरच्याला ते तुमचं रिकामंपण वाटायला लागतं. इथे प्रश्न त्याला इग्नोर करण्याचा नाही, तर प्रश्न आहे स्वतःच्या अस्तित्वाचा. तुम्ही स्वतः विचार करा, त्या दिवशी तुमच्या हातात काहीच काम नसेल, त्या दिवशी तुम्हाला स्वतःचाच कंटाळा येतो ना? मग विचार करा, तुम्ही तुमचं सगळं आयुष्य त्याच्या हातात दिलं तर त्याला तुमचं कौतुक कसं वाटेल? पुरुषांना अशा स्त्रियांची ओढ जास्त वाटते, ज्याचं स्वतःचं असं एक वेगळं, आनंदी, खमखमीत आयुष्य असतं. समजा त्याने तुम्हाला विचारलं, काय करतेस? आणि तुम्ही उत्तर दिले, काही नाही, तुझे मेसेजची वाट बघत होते. तर तिथेच तुमचा प्रभाव संपला. पण जर तुम्ही खरंच तुमच्या आवडीच्या कामात मग्न असता, मग ते वाचन असो, एखादा छंद असो किंवा अगदी स्वतःच्या करिअरवर काम करणं असो, तर तुमचा आवाजातला तो उत्साह त्याला जाणवतो. त्याला समजू द्या की तुमच्या आयुष्यात एखादी राहण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परवानगीची किंवा सोबतीची गरज नाही. तुमची ही स्वतंत्र वृत्ती त्याला अस्वस्थ करते आणि हीच अस्वस्थता त्याला तुमच्या जवळ घेऊन येते. पण मैत्रिणींनो, फक्त स्वतःला बिझी ठेवून भागत नाही. खरी जादू तर तेव्हा घडते जेव्हा नात्यात चढ उतार येतात आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेने समोरच्याला विचार करायला भाग पाडता. म्हणूनच आपला पुढचा नियम आहे, भावनांचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवा. मैत्रिणींनो, नात्यातली सर्वात मोठी चूक आपण काय करतो माहीत आहे? आपण आपल्या आनंदाचा आणि दुःखाचा रिमोट कंट्रोल समोरच्याच्या हातात देऊन टाकतो. त्याने नीट बोललं की आपण खुश, त्याने दुर्लक्ष केलं की आपण रडत बसणार. पण विचार करा, जेव्हा समोरच्याला कळतं की तो तुम्हाला एका मेसेजने रडवू शकतो किंवा एका फोनने हसवू शकतो, तेव्हा कळत नकळत तो तुमच्यावर मानसिक राज्य करायला लागतो. पुरुषांना अशा स्त्रिया खूप आकर्षित करतात, ज्यांच्या भावनांवर
त्यांचं स्वतःचं नियंत्रण असतं. समजा तुमचं काही बिनसलं तर ओरडून गळे काढण्यापेक्षा किंवा फोनवर मेसेजचा पाऊस पाडण्यापेक्षा फक्त एक दीर्घ श्वास घ्या आणि शांत राहा. तुमची ही शांतता कोणत्याही आवाजापेक्षा जास्त मोठी असते. जेव्हा तुम्ही रिॲक्ट होत नाही तेव्हा समोरच्या पुरुषाच्या मनात काहूर माजतं. त्याला भीती वाटते की हिला काही फरक का पडत नाही आहे, हिच्या मनात चाललंय काय. तुमचं हे न उलगडलेलं कोडं त्याला तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडतं. ज्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आणणं इतकं सोपं नसतं तिचा आदर करणं पुरुषांना भागच पाडतं. त्यामुळे तुमच्या भावनांची सूत्रे कोणाच्याही हातात देऊ नका. तुमचं हसू आणि तुमचे अश्रू इतके स्वस्त करू नका की कोणालाही त्याची किंमत उरणार नाही. भावनांवर ताबा मिळवला की पुढची पायरी येते, ती म्हणजे तुमची कदर. जर तुम्ही कोणासाठी कितीही झुकलात तरी तो तुमची किंमत करत नसेल तर तुम्हाला एक रेषा आखावी लागेल. म्हणूनच आपला पुढचा नियम आहे स्वाभिमानाची ती लक्ष्मण रेखा कधीच ओलांडू नका. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की थोडं झुकलं तर काय होतंय, नातं टिकणं महत्त्वाचं आहे. पण मैत्रिणींनो, एका मर्यादेनंतर झुकणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व पुसून टाकण्यासारखं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पुरुष तुमच्या स्वाभिमानाची किंमत करू शकत नाही तो तुमच्या प्रेमाच्या लायकीचाही नसतो. पुरुषांना त्या स्त्रियांचा मनापासून आदर वाटतो ज्यांच्या आयुष्यात काही ठाम नियम असतात. जर तुम्हाला कोणाचं बोलणं टोचत असेल किंवा कोणाची वागणूक अपमानास्पद वाटत असेल तर तिथे स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. तुमची ही नो म्हणायची ताकद तुमची खरी ओळख आहे. जर तुम्ही त्याच्या प्रत्येक चुकीला प्रेम समजून माफ करत राहिलात तर त्याला तुमची सवय होईल आणि तो तुम्हाला गृहीत धरायला लागेल. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादा आखून देता तेव्हा त्याला कळतं की ही स्त्री वाकणारी नाही आहे. तुम्हाला जिंकण्यासाठी त्याला त्याचा दर्जा सुधारावा लागेल. तुमची ती लक्ष्मण रेखा इतकी मजबूत ठेवा की कोणाचीही ती ओलांडण्याची हिंमत होणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा समोरच्यालाही तुमचा आदर करावा लागतो. स्वाभिमान गहाण ठेवून मिळवलेलं प्रेम हे प्रेमाचं घर नसतं तर तो एक तुरुंग असतो. मैत्रिणींनो, तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही एखाद्यासाठी खूप चुकलात आणि तरीही त्याने तुमची किंमत केली नाही? मला कमेंट करून नक्की सांगा. स्वाभिमानासोबत तुमची थोडी गूढता सुद्धा नात्यातली ओढ टिकवून ठेवते. तुम्ही नेमकं काय विचार करताय हे त्याला नेहमी पडलेलं कोडं असावं. म्हणूनच आपला पुढचा नियम आहे, तुमचं आयुष्य पूर्ण उघडलेलं पुस्तक नसावं. आपण स्त्रिया खूप हळव्या असतो. आपल्याला वाटतं की मनातलं सगळं सांगून टाकलं की नातं घट्ट होतं. पण पुरुषांच्या सायकोलॉजीनुसार ज्या गोष्टींचं रहस्य असतं त्याबद्दल त्यांना जास्त कुतूहल वाटतं. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी, तुमचे जुने किस्से किंवा तुमचे पुढचे सगळे प्लॅन्स पहिल्याच भेटीत किंवा सुरुवातीच्या काळातच सांगून टाकू नका. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं थोडा सस्पेन्स राहू द्या. त्याला विचार करू द्या की तुम्ही फावल्या वेळात काय करता, तुम्हाला कोणत्या गोष्टीचं वेळ आहे, तुम्ही इतक्या शांत कशा राहू शकता. जेव्हा एखाद्या पुरुषाला असं वाटतं की त्याने तुम्हाला पूर्णपणे ओळखलंय तेव्हा त्याची शोध घेण्याची वृत्ती कमी होते. पण जर तुम्ही रोज त्याला तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नवा आणि सकारात्मक पैलू दाखवलात तर तो तुमच्यात गुंतून राहील. हे रहस्य म्हणजे खोटं बोलणं नाही तर स्वतःची माहिती हप्त्याने देणं आहे. तुमच्या आयुष्यातली ती मॅजिक टिकवून ठेवा. त्याला नेहमी असं वाटलं पाहिजे की हिला जितकं ओळखावं तितकी अजून सखोल वाटत जाते. हीच मिस्ट्री नात्यातली ओढ कधीच कमी होऊ देत नाही. रहस्य तर मनात असतं पण तुमचं व्यक्तिमत्व न बोलता समोरच्यावर प्रभाव पाडत असतं. शब्दांशिवाय राज्य कसं करायचं हे सांगणारा आपला पुढचा नियम आहे. तुमच्या अस्तित्वाचा प्रभाव शब्दांशिवाय पाडा. मैत्रिणींनो, कधी विचार केलाय की काही स्त्रिया खोलीत शिरल्या की सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच का वळतात? हे काही फक्त सौंदर्यामुळे नसतं. हे असतं त्यांच्या बॉडी लँग्वेजमुळे आणि त्यांच्यातल्या आत्मविश्वासामुळे. तुमची चालण्याची पद्धत, तुमचं डोळ्यात डोळे घालून बघणं आणि तुमच्या चेहऱ्यावर ते आश्वासक हसू बरंच काही सांगून जातं. पुरुषांना अशा स्त्रिया खूप पॉवरफुल वाटतात.
ज्यांना माहिती असतं की त्या काय आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघून अभिमानाने म्हणता की मी सुंदर आहे, तेव्हा ती ऊर्जा तुमच्यातून बाहेर पडते. खांदे पाडून किंवा सतत स्वतःला कमी लेखून वावरू नका. तुमची देहबोली ही तुमच्या विश्वासाचा आरसा असला पाहिजे. तुमच्या हालचालींमध्ये एक प्रकारची स्थिरता आणि नजाकत असू द्या. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराचं आणि स्वतःच्या विचारांचा आदर करता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमचं वजन जाणवतं. तुमची ती कॉन्फिडंट वाइब समोरच्या पुरुषाला मोहून टाकते. त्याला जाणवतं की ही स्त्रीमध्येच एक संपूर्ण विश्व आहे. तुमचं हे तेज त्याला तुमच्याकडे आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत आपण स्वतःवर कसं काम करायचं हे पाहिलं, पण समोरच्या पुरुषाच्या मनातील हिरो जागा करून तुमची जागा पक्की कशी करायची? म्हणूनच आपला पुढचा नियम आहे, त्याच्यातल्या हिरोला योग्य वेळी दाद द्या. हे ऐकायला कदाचित जुनं वाटेल, पण हे मनाचं एक सत्य आहे. प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की तो ज्या स्त्रीवर प्रेम करतो, तिच्यासाठी तो काहीतरी विशेष आहे. त्याला कौतुकाची भूक असते, पण ते कौतुक मनापासून असावं लागतं. जेव्हा तो तुमच्यासाठी काहीतरी छोटी गोष्ट करतो किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेतो, तेव्हा त्याचं कौतुक करायला विसरू नका. पण लक्षात ठेवा, हे कौतुक एखाद्या लाडक्या मुलासारखं नसावं, तर एका बरोबरीच्या जोडीदारासारखं असावं. त्याला हे जाणवून द्या की त्याच्या कष्टाची तुम्हाला जाणीव आहे. जेव्हा तुम्ही त्याला प्रोत्साहन देता, तेव्हा तो भावनिकदृष्ट्या तुमच्यावर अधिक अवलंबून राहू लागतो. त्याला तुमच्या सोबत असताना शक्तिशाली आणि सक्षम वाटलं पाहिजे. हे मानसशास्त्र असं काम करतं की जो माणूस आपल्याला जगाशी लढण्याची प्रेरणा देतो, आपण त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. तुमची एक छोटीशी दाद त्याला तुमचं रक्षण करण्यासाठी आणि तुमच्यासाठी कष्ट करण्यासाठी 1000 पटीने ऊर्जा देते. पण हे सर्व करताना तुमचं स्वतःचं स्थान कधीच कमी होऊ देऊ नका. तुम्ही राणी आहात, म्हणूनच तो राजासारखा वागतोय, हे भान त्याला असू द्या. आणि आता येतोय तो सर्वात थरारक आणि महत्त्वाचा मास्टर नियम, ज्याची आपण व्हिडिओच्या सुरुवातीपासून वाट बघतोय. म्हणूनच आपला सर्वात शक्तिशाली आणि शेवटचा नियम आहे डिटॅचमेंट. गमवायची भीती कायम ठेवा. हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. नात्यात आपलं 100% प्रेम द्या, पण कधीही कोणाला हे सांगू नका की तुझ्याशिवाय मी मरून जाईन. ज्या क्षणी समोरच्या पुरुषाला कळतं की तुम्ही त्याला सोडून कुठे जाऊ शकत नाही, त्या क्षणी तो तुम्हाला गृहीत धरायला लागतो. तुमच्या मनात ताकद असावी की जर तुमचं स्वाभिमान दुखावलं जात असेल किंवा नात्यात आदर नसेल, तर तुम्ही एकटं चालायला तयार आहात. ही डिटॅचमेंट म्हणजे प्रेम न करणं नाही, तर ही स्वतःला वाचवण्याची शक्ती आहे. जेव्हा त्याला हे जाणवतं की तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात आणि तुम्हाला गमावणं त्याला परवडणार नाही, तेव्हा तो तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. पुरुषांना आव्हाने आवडतात. तुमचं प्रेम हे त्याच्यासाठी एक गिफ्ट असावं, हक्क नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी त्याच्यावर विसंबून राहत नाही, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तिशाली होता. ही ताकद तुमच्या डोळ्यात दिसली पाहिजे. त्याला नेहमी हे वाटू द्या की तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी त्याला रोज नव्याने तुमचं मन जिंकावं लागेल. तर मैत्रिणींनो, हे होते 7 नियम, जे फक्त नातंच नाही, तर तुमचं स्वतःचं आयुष्यसुद्धा उजळून टाकतील. हे लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःची जी किंमत ठरवता, जग तुम्हाला तीच किंमत देतं. कोणाच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःला इतकं समृद्ध करा की लोकांनी तुमच्यासोबत चालण्यासाठी धडपडावं. आजची विशेष बोनस टिप ही आहे की कोणाचं मन जिंकण्यासाठी स्वतःला बदलू नका, तर स्वतःची अशी आवृत्ती शोधा जिच्यावर तुमचं स्वतःचं प्रेम असेल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रेमात असता, तेव्हा जग तुमच्या प्रेमात पडतं. हे नियम वापरून बघा आणि मग तुमच्या आयुष्यात होणारे बदल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला, तुम्हाला मनाला भिडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक मनाला स्पर्श करणाऱ्या विषयावर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.